नमस्कार, मी बालय शिंदे. तुम्ही पाहताय लोकांच्या टीव्ही. या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी आज म्हणजे बुधवारी फेटाळलाय. संतोष देशमुख खून खटल्यात बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मिक कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. शुक्रवारी त्यांचा जामीन अर्जावर ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी 6 तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी आपल्या युक्तिवादात सरकार पक्षाच्या वाल्मिक कराडची अटक व तपासाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. काल मंगळवारच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे आणि फिर्यादी पक्षातर्फे ॲडव्होकेट नितीन गवारे यांनी आरोपींचे मुद्दे खोडून काढले होते. बुधवारी सुनावणीवेळी आरोपीचे वकील यांनी सदर गुन्ह्यातील तपासाबाबत काही आक्षेप नोंदविले. त्यांनी न्यायालयास विनंती केली की सदर प्रकरणाची दोषनिश्चिती 19 डिसेंबरला असून त्यांच्या दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. तोपर्यंत कराड यांच्या दोषनिश्चितीला स्थगिती देण्याचे आदेश बीडच्या विशेष न्यायालयाला द्यावेत अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली आहे. उच्च न्यायालयाने सुनावणी अंती सदर प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याने सदर जामीन अर्ज मागे घेता की आदेश पारित करावा असे कराडच्या वकिलांना केली. वकिलांनी आदेश करण्याची विनंती केली असता उच्च न्यायालयाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज जाहीर केला.